तर मतदान प्रक्रिया सकाळपासून सुरू आहेच आहे. संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत मतदान करता येणार आहे. आणि असं असताना इकडे भाजपच्या एका उमेदवारानं चक्क राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नांदेड जिल्ह्यातला हा सगळा प्रकार आहे. लोहा इथे ही घटना घडली आहे. लोहा नगर परिषदेसाठी मतदान प्रक्रिया सुरू असताना भाजपच्या एका उमेदवारानं पक्षाला सोडचिठ्ठी देत राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय. प्रभाग 10B मधल्या भाजपचे उमेदवार संजय चव्हाण यांनी राष्ट्रवादीचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. या प्रभागातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराला त्यांनी आपला पाठिंबा जाहीर केला. मतदानाच्या दिवशीच आमदार चिखलीकर यांनी भाजप उमेदवाराला पक्षात घेऊन भाजपला हा एक मोठा धक्का दिलाय. कोणता दबाव नव्हता. स्थानिक प्रश्नाच्या बाबतीमध्ये होत असलेल्या एखाद्या व्यक्तीचा द्वेष हे मुळात माझ्या तत्वात बसत नाही. म्हणून मी त्याच्यापासून 4 हात लांब राहण्याचा निर्णय घेतला. शहरामध्ये जी काही घराणेशाही चालली होती त्याला कंटाळून आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा झंझावात पाहून माझे मित्र श्री संजय चव्हाण यांनी स्वतः उमेदवारी दाखल केली होती. परंतु आमची विनंती आणि त्यांना देखील लक्षात आलं की शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची आवश्यकता आहे. या भावनेने त्यांनी प्रभाग 10मध्ये आपला पाठिंबा राष्ट्रवादी काँग्रेसला दिला आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश देखील केला.